CHOच्या एक्झामसाठी जीकेचा अभ्यास करावा तर वाटतोय, पण कुठून करावा ते समजत नाहीये आणि जीकेचा अभ्यास सोडून सुद्धा द्यावा वाटतोय, पण सोडून तर जमणार नाही. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लुसंटचं जीकेचं बुक सजेस्ट केलं होतं जीकेसाठी आणि त्यातील काय वाचायचं आणि काय सोडायचं हे मी हिस्ट्री या विषयासाठी तुम्हाला सजेस्ट केलं होतं. हा व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. जर पहिला पार्ट बघितला नसेल तर अगोदर तो फर्स्ट पार्ट बघा, त्याच्यानंतर या सेकंड पार्टवर या. पहिल्या पार्टमध्ये लुसंट जीके बुकमधील आपण हिस्ट्रीसाठी काय वाचलं पाहिजे आणि काय स्किप केलं पाहिजे ते बघितलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जॉग्रफी अर्थात भूगोल या विषयासाठी जीकेसाठी लुसंटमधील आपण काय वाचलं पाहिजे आणि काय स्किप केलं पाहिजे हे बघणार आहोत. लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वांना हाच प्रॉब्लेम फेस होतोय की जीके करायचं कुठून. आणि लिटरली सांगतो, तुम्ही जर एवढं जरी फॉलो केलं ना तरी तुम्ही बाकीच्यांपेक्षा कॉम्पिटिशनमध्ये थोडं एजवर असाल. कारण की खूप जण असे आहेत की जीकेसाठी काहीच करणार नाही आहे आणि जे थोडेफार लोक करणार आहेत ते पण चुकीचं करणार आहेत. त्यामुळं काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हे आपल्या CHOच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला वेटेज फक्त 20% आहे आणि आपल्याला जीकेसाठी लिमिटेड वाचल्याच गेलं पाहिजे. माझ्याबद्दल सांगतो थोडंसं. मी तुषार पाटील 2020मध्ये मी CHOची एक्झाम पास झालो आहे. 2023मध्ये DMER आणि एक 5-6 वर्ष मी UPSCचा स्टडी केला आहे. त्यामुळे मी जीकेवर आज बोलू शकतो आणि तुम्हाला गाईड करू शकतो की तुम्ही जीकेसाठी आपल्या CHOच्या एक्झामसाठी पर्टिक्युलरली काय वाचलं पाहिजे आणि काय स्किप केलं पाहिजे. तर सेकंड व्हिडिओला स्टार्ट करूया. आज बघणार आहोत आपण जीकेसाठी जॉग्राफी या विषयातलं काय वाचलं पाहिजे. तर जॉग्राफी हा विषय 2 भागामध्ये डिवाइड होतो. एक फिजिकल जॉग्राफी अर्थात त्यात आपण पूर्ण जगाचा विचार करत असतो आणि सेकंड इंडियन जॉग्राफी. तर अगोदर आपण फिजिकल जॉग्राफीसाठी काय वाचलं पाहिजे लुसंटच्या जीके बुकमधून तर ते बघूया. फर्स्ट फिजिकल जॉग्राफीमध्ये आपल्याला बघायचं आहे माउंटन्स, जगातले जे मेजर माउंटन्स आहेत तेच. त्याच्यानंतर इंटिरियर ऑफ अर्थ, आपली पृथ्वीची रचना कशी झाली आहे ते. अर्थच्या 3 लेअर असतात, क्रस्ट, मॅन्टल, कोर, आपल्याला त्या बघायचं आहे. त्याच्यानंतर लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड आणि त्याच्यानंतर अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो आणि लास्टला रिव्हर्स ऑफ वर्ल्ड, ज्या मेजर रिव्हर्स आहेत त्या. बस आपल्याला फिजिकल जॉग्राफीमध्ये एवढंच बघायचं आहे. मला माहिती आहे हे खूप लिमिटेड झालं आहे, पण आपल्या CHOच्या एक्झामसाठी एवढं सफिशियंट आहे. जर क्वेश्चन यातून आला तर वेल अँड गुड आहे आणि जर क्वेश्चन याच्या बाहेरचा आला तर ट्रस्ट मी तो क्वेश्चन आणखी कोणाला जमणार नाही आहे. त्यामुळे तशा क्वेश्चनचं टेन्शन घ्यायचं नसतं, तो क्वेश्चन कट ऑफ डिसाईड करत नाही. त्याच्यानंतर जॉग्राफी ऑफ इंडियामध्ये आपण बघायचं आहे. फर्स्ट टॉपिक फिजिकल फीचर ऑफ इंडिया. फिजिकल फीचरमध्ये काय काय येणार, आपले जे इंडियातील मेजर माउंटन्स आहेत ते, नंतर प्लॅटो, त्याच्यानंतर कोस्टल प्लेन एक्सेट्रा. हे बघा, मी जरी टॉपिक तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतोय तरी तुम्हाला लुसंटचं जे जीकेचं पुस्तक आहे ते हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये मिळते. तुम्ही टॉपिक बघून समजू शकता की आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय स्किप करायचं आहे. तर वळूया आपल्या टॉपिककडे. रिव्हर्स ऑफ इंडिया अर्थात इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, यमुना आणि त्याच्या ट्रिब्युटरी एक्सेट्रा आणखी खूप नद्या आहेत. त्याच्यानंतर लेक्स, चिलिका लेक झालं, वुलार लेक झालं, डाल लेक झालं एक्सेट्रा. त्याच्यानंतर इंडियन क्लायमेट मोस्ट इम्पॉर्टंट, ज्यात की आपण मान्सूनचा स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर मिनरल्स ऑफ इंडिया, भारतामध्ये कोणकोणते खनिज सापडतात, ते कुठे कुठे सापडतात एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यानंतर इंडियन पॉप्युलेशन, जी इंडियाची डेमोग्राफी आहे, हा पण ह्युमन जॉग्राफीचा खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा पण स्किप करायचं नाही आहे. तर हे एवढं होते इंडियन जॉग्राफीमध्ये आपल्याला वाचायचे टॉपिक. बस मित्रांनो, एवढंच करायचं आहे. एवढं जरी करून गेला ना तरी आपण बाकीच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्टेजमध्ये राहूया की जर क्वेश्चन यातून आला तर आपण टॅकल करू शकणार आहे. कारण जसं मी बघतोय ना की सर्वजण इकडे तिकडे जीकेचं नॉलेज कलेक्ट करताय, पण ट्रस्ट मी ते कलेक्ट करताय पण ते रिमेंबर ठेवू शकणार नाही एवढं नॉलेज. त्यामुळे लिमिटेड वाचा पण टार्गेट ओरिएंटेड वाचा. शेवटी एक सांगू इच्छितो, जर तुम्ही हा व्हिडिओ बघून जर ॲक्शन घेणार असाल तरच तुम्ही माझे समोरचे व्हिडिओ बघा. मला जास्त संख्या जमा नाही करायची. माझ्या व्हिडिओतून जर फक्त एकाला जरी फायदा झाला ना तर गुड इनफ आहे माझ्यासाठी की कोणाला तरी माझा फायदा होतोय. पण जर तुम्ही फक्त व्हिडिओ बघणार आणि ॲक्शन घेणार नसाल तर प्लीज व्हिडिओ बघू नका. कुठल्या तरी एका विद्यार्थ्याला माझ्याकडनं थोडासाही फायदा झाला ना तेवढा गुड इनफ माझ्याकडं. त्यामुळं जर ॲक्शन घेणार असाल जे मी सांगतोय तरच व्हिडिओ बघा. जय हिंद, वंदे मातरम.